नमस्कार, जय महाराष्ट्र. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत मतदानासाठी आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलोय. वरंध विभाग प्रमुख शिवसेनेचे श्री गोपीनाथ सावंत साहेब आणि त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. साहेब, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, कशा प्रकारे निवडणुकीचं वातावरण आपल्या वरण पंचायत समिती गाण्यामध्ये आहे? कशा प्रकारे तयारी सुरू आहे? प्रथम तुमच्या चॅनलला जय महाराष्ट्र करतो. गेले आणि कमीत कमी 30 ते 35 वर्षे आम्ही शेडच्या माध्यमातून काम करतोय. हे काम करत असताना शेडच्या खांद्याला खांदा देऊन एकही पंचायत समिती का जिल्हा परिषद आम्ही पहिल्या सुरुवातीपासून जिंकत आलोय. आताही त्याचप्रमाणे आम्ही भरघोस मतांनी कमीत कमी आमच्या पंचायती 107 गण वरण हा पंचायत समिती गण एक कमीत कमी 3000च्या पुढं जिंकून येईल, लीड भेटेल आम्हाला. कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढवतात? काय सांगाल त्याबद्दल? प्रमुख मुद्दे म्हणजे आमचे मंत्री भरतशेठ गोगावले मंत्री झाल्यापासून रोजगार हमी योजना ही आम्ही प्रत्येक वाडीत प्रत्येक गावोगाव पोचवली. त्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायतमध्ये शिंदे कार्यालय ते ते कार्यक्रम अनेक योजना आम्ही हे राबवल्या. लोकांना भांडी, लोकांना शालेंचं हे सर्व मिळवून दिलेले आहेत. आपल्या भागातून नूतनताई मोरे या पंचायत समितीसाठी उभे आहेत आणि जिल्हा परिषदेसाठी सुद्धा मनालीताई काळेजकर आहे. खरं तर या दोन्ही महिला आहेत. कशा दृष्टीने आपण पाहता, महिलांसाठी आपण कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना या पुढील माध्यमातून करणार आहात? आता पंचायत समिती उमेदवार आमचे नितीन मोरे हे गेल्या 2-3 वर्षे सतत प्रत्येक प्रत्येक विभागात त्यांची घोडदौड चालू आहे आणि काम चांगलं आहे. आणि आमचे मनोज कालीजकर यांच्या मिसेस एक मनोज कालीजकर माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. यांनी बरेच लोकांच्या कामं केली, विकास कामं केलीत आणि एकही काम लग्न असू दे, कार्य असू दे, माती असू दे, कुणाची सुखादुःखात जाऊन ते पोचतात. त्यांचं काम चांगलं आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांचे मिसेस भरघोस मतांनी लीडचं आमच्याकडं पंचायत समिती वरणगणातून मिळेल. विरोधक सुद्धा विजयाचा दावा करतायत. कुठेतरी त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे कुठल्या प्रकारचा विकास झाला नाही, त्याच्यामुळे आम्हाला विजय करा असं त्यांच्याकडून सांगितलं जाते. त्याबद्दल काय सांगाल? आता विरोधकांकडे काही मुद्दाच नाही. आमचा विकास हा मुद्दा. विकास करतो त्याच्या माध्यमातून आमचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडून येईल. खरं तर आपला खूप ग्रामीण भाग आहे. त्याच्याकडे आपण कशा दृष्टीने पाहताय? आता ग्रामीण भाग आमचा कमीत म्हणजे एवढं आमदारी आमच्या 350 कोटी निधी आमच्या विभागात आणि प्रत्येक ह्याच्यात आणलाय. तर आम्हाला ह्याची कमी नाही. विकास निधी त्याच्या ह्याच्यावरती आम्ही सदस्य आमचे निवडून येतील. मतदारांना, जनतेला काय आवाहन करणार आपण? जनतेने आम्हाला पहिले सांगितलं की आमचा विकास काम झालेला आहे. त्याच्या माध्यमातून आपण निवडून येणार. महाड जिल्हा परिषदेवरती संपूर्ण 5 जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकेल असा आपल्याला विश्वास वाटतोय का? हा 100%. आणि त्यामध्ये सर्वात जास्त लीड आपल्या भागातून भेटेल आपल्याला विश्वास आहे? आम्हाला पहिल्यापासून खात्री आहे आमचं 107 हा गण 1 नंबरलाच येणार. धन्यवाद साहेब. तर आपल्यासोबत होते शिवसेनेचे विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत साहेब आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेने या भागामध्ये आमच्या पंचायत समिती गणामध्ये विकास केलाय आणि त्याच मुद्द्यावरती शिवसेना सातत्याने या ठिकाणी विजय होत आहे. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.